आता एक मोठी बातमी। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे। अद्वै हिरे हे आज मुंबई येथील भाजप कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अद्वै हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांना विधानसभेमध्ये कडवं आव्हान दिलं होतं आणि मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून देखील त्यांची ओळख आहे। तर सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आता अद्वै हिरे यांच्याकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे। अद्वै हिरे यांच्या प्रवेशाने नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। तर या आधीच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता त्यांच्याबरोबरच अद्वै हिरे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने मोठी राजकीय घडामोडी ही खरं तर मोठी राजकीय घडामोड मानली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आता अद्वै हिरे उद्धव ठाकरेंना रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, काय अपडेट? खरं तर नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठी घडामोड राजकीय हीच असणार आहे की अद्वै हिरे हे आता शिवसेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। कारण अद्वै हिरे हा एक मोठा चेहरा मानला जातो नाशिक जिल्ह्याच्या राजकीय पटलावरचा आणि त्यामुळे अद्वै हिरे यांचा भाजपमधला प्रवेश जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का जो आहे। अद्वै हिरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री अर्थात दादा भुसे यांच्यासमोर एक कडवं आव्हान जे आहे ते गेल्या निवडणुकीमध्ये उभं केलेलं होतं। दादा भुसे आणि अद्वै हिरे अर्थात हिरे कुटुंब विरुद्ध भुसे हा जो संघर्ष आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावच्या राजकारणामध्ये सर्वांनीच पाहिलेला आहे। हिरे विरुद्ध भुसे हा संघर्ष कायम असताना त्याच संघर्षामध्ये आता अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेने विरोधात भाजप या मैदानात उतरली आहे का असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यांचे बंधू भाजपमध्ये गेलेले आहे आणि आता अद्वै हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे या ठिकाणी असलेले मंत्री दादा भुसे यांच्यासाठी एक आव्हान असणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी दादा भुसे यांनी अद्वै हिरे यांच्याशी संबंधित असलेल्या काही शैक्षणिक संस्थांची चौकशी लावलेली होती। अद्वै हिरे यांना एका घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये देखील टाकलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामुळे भुसे। लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसत आहेत। अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ सोडत महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय। बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होतोय। नव्या मंत्रिमंडळात 6 आमदारांमागे 1 मंत्री असं सूत्र ठेवण्यात आलंय। राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली आहे। मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचं मोठं नुकसान झालं असून हंगामाचं गणित पुरतं बिघडलेलं आहे। त्यातून सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येणारा लाल कांदा अजून बाजारात आलेला नाही आणि त्यामुळे यावर्षी महामुंबईमध्ये कांदा आणखी स्वस्त होणार की महागणार याचा अंदाज लावणं कठीण झालं। देशातील साखर हंगामाला संथ सुरुवात झालेली आहे। सरासरी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कारखान्यांची धुराडी यंदा नोव्हेंबरमध्ये पेटली आहे आणि ऊसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे देशात यंदाच्या हंगामात निव्वळ साखर उत्पादन 350 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं वर्तवलाय। दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी कमी होणार आहे। त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे 22 नोव्हेंबर नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणं, जलवाहिनीवर मीटर बसवणं या कारणासाठी गुरुवारी बहुतांश संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे। शुक्रवारी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली। पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसना नवीन मार्ग, थांबे व्यवस्था आणि पीक आवर्समध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। त्याची अंमलबजावणी सुरू केली असून नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जाहीर केला जाणार आहे। इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं शिष्यवृत्ती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ला आयोजित करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। तसंच इयत्ता 4थी आणि 7वी या विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र एप्रिल-मे या दरम्यान घेण्यात येणार आहे।
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात परवानग्या देताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता। या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये मुंबई पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलमांचा समावेश करत चौकशीला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। नवीन आयकर कायदा 2025 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून त्यानुसार नवीन ITR फॉर्म आणि संबंधित नियम जानेवारी 2026 पर्यंत जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी दिली। ITR फॉर्म शक्य तितके सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंढर या पहिल्या मार्गावरील मेट्रो सेवेला सुरुवातीची अवधी 2 वर्ष पूर्ण होत असताना तब्बल 1,15,28,997 प्रवाशांचा टप्पा पार करण्याचा मोठा विक्रम नोंदवलाय। सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी या यशासाठी मेट्रो टीमचं अभिनंदन केलं। महामुंबईमध्ये CNG गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या RCF परिसरातील मुख्य पुरवठा पाईपलाईनचं नुकसान झाल्यानं अनेक पंपावरील गॅस पुरवठा बंद होता। याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूक आणि स्कूल बसवर झाला। या गॅस कोंडीमुळे सुमारे 40 ते 45% रिक्षा टॅक्सी सेवा बंद होती। परिणामी मुंबईकरांचे मोठे हाल झाले। आता